एकदा अक्कलकोटात एक श्रीमंत व्यापारी स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला. स्वामींच्या ठिकाणी गेला. वडाच्या झाडाखाली स्वामी समर्थ शांतपणे बसले होते. स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच विचारलं, "काय रे, माझ्यावर श्रद्धा आहे का?" व्यापारी थोडा हसला आणि म्हणाला, "श्रद्धा ठेवायला पुरावा पाहिजे." स्वामी काही न बोलता समोर पडलेली कोरडी भाकरी म्हणजेच रोटी उचलली आणि म्हणाले, "ही खा." व्यापारी घाबरला, पण आजूबाजूचे भक्त म्हणाले, "स्वामींची आज्ञा आहे, नक्की खा." जड अंतःकरणाने व्यापाऱ्याने ती रोटी खाल्ली. क्षणातच त्याला जाणवलं, ती रोटी अमृतासारखी गोड वाटत होती. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वामींच्या चरणांवर पडून म्हणाला, "स्वामी, तुम्हीच सत्य आहात." स्वामी भक्त हसले आणि म्हणाले, "श्रद्धा आधी ठेवलीस." एका गावामध्ये दोन चांगले मित्र होते. त्यांच्या मैत्रीच्या चर्चा संपूर्ण गावभर रंगलेल्या असायच्या. प्रत्येकाला वाटायचं की मैत्री असावी तर अशी. त्यांच्या मैत्रीच्या चर्चांमध्ये एक दिवशी कुणाची दृष्ट लागली म्हणा किंवा काळाचा फेरा आला आणि त्यातला एक मित्र गेला. मित्राची निधन वार्ता कानावर पडल्यावर दुसरा मित्र त्याच्या प्रेताजवळ पोचला. ढसाढसा रडायच्या ऐवजी त्याच्या समोर बसून हसायला लागला. संपूर्ण गावाला आश्चर्य वाटलं की हा हसतोय काय. यांच्या मैत्रीच्या चर्चा संपूर्ण गावभर असलेल्या असायच्या आणि हा याच्या प्रेतावर हसतोय. हे बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. म्हणून त्यातल्या एकानं पुढे जाऊन विचारलं, "बाबा, काय झालं? कशासाठी हसतोयस?" तेव्हा तो म्हणाला की "अहो, हाच मित्र माझ्या आयुष्यात होता की जो मला कायम सांगायचा की हस. किती संकट येऊ देत, किती दुःख येऊ देत, किती यातना येऊ देत, किती वेदना होऊ देत, तू हसत राहायचंस." मित्रांनो, त्या मित्राला त्याची वेळ गेल्यावर, त्याचा मित्र गेल्यावर कळालं की ह्या मित्राचं आपल्या आयुष्यातलं स्थान काय होतं. लक्षात घ्या. थांबा जरा, हा व्हिडिओ स्क्रोल करू नका. कदाचित आजचा संदेश तुमचंच आयुष्य बदलू शकेल. शेवटपर्यंत ऐका. कधीकधी ना, आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा सगळं काही चुकीचं होतंय असं वाटतं. कितीही प्रयत्न करा, कितीही मेहनत करा, तरीही गोष्टी हातातून निसटतात. आणि मग मनात एकच प्रश्न उठतो, हे सगळं माझ्याच बाबतीत का होतंय? आपण हसतो वरवर, पण मनातून तुटलेलो असतो. रात्रभर झोप लागत नाही, डोळ्यात पाणी येतं आणि वाटतं कोणीच नाही माझ्यासोबत. पण मित्रा, नीट ऐक. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, तेव्हा स्वामींचा दरवाजा उघडा असतो. ही वेळ तुझी शिक्षा नाही, ही वेळ तुझी परीक्षा आहे. आणि परीक्षा जितकी मोठी, तितकंच फळही मोठं मिळतं. तू रडलेला प्रत्येक अश्रू, तू केलेली प्रत्येक प्रार्थना आणि तू सहन केलेली प्रत्येक